हॅलो स्टुडंट्स, आज आपलं सेकंड लेक्चर आहे और हे आपलं सेकंड लेक्चर आहे. कुठलं आहे आपलं हे सेकंड लेक्चर? कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन्सचं. ओके, हे आपलं काय सेकंड लेक्चर. आज काय बघणार आहे आपण? मीन फ्री पाथ. काय बघणार आहे? मीन फ्री पाथ. आता मीन फ्री पाथचा फक्त ह्यावेळेस नीट जी झाली आपली नीट 2020 ह्याच्यामध्ये फक्त यांनी फॉर्म्युला विचारला होता मीन फ्री पाथचा, बाकी काही नाही विचारलं. काय फक्त फॉर्म्युला विचारला होता. तर नीट बघा, आपल्याला पण काय सिलेबसमध्ये आत्ता आहे, म्हणजे टेक्स्टबुकमध्ये आहे, खरं एक्झामला नाही आहे. ओके, काय एक्झामला नाही आहे. सो आपण फक्त हा फॉर्म्युला बघणार आहे आणि त्याच्यातल्या क्वांटिटीज काय काय बघणार आहे. पहिलं आपण मीन फ्री पाथ काय असतं ते समजून घ्या. सपोज एक कंटेनर आहे. ओके, काय आहे? कंटेनर. ह्याच्यात गॅस मॉलिक्युल्स असतील, बरोबर? काय गॅस मॉलिक्युल्स आहेत. ओके, असे गॅस मॉलिक्युल्स रँडमली ओरिएंटेशननं भरलेले आहेत, बरोबर? सपोज हा मॉलिक्यूल आहे. ओके, त्याला जर फिरायचं असेल तर तो काय करणार? इकडनं जाणार. तो काय करणार? एका डायरेक्शननं जाया बघणार. ओके, तर सपोज हा मॉलिक्यूल आला. ओके, त्याच्यासोबत कल्युजन झालं तर तो काय करणार? मग असं इकडं कल्युजन झालं तर ह्या बाजूला गेला, मग ह्याच्यासोबत कल्युजन झालं मग इकडं गेला. तर त्याचं मोशन कसंही असू शकतं. असं जाऊन मग इकडनं कल्युजन झालं, मग इकडनं कल्युजन झालं, मग इकडं असं गेला, असं गेला, असं गेला. तर ह्याला काय म्हणतात? आपण फ्री पाथ म्हणतो. काय म्हणतो? फ्री पाथ. बट मीन फ्री पाथ काय असतो की आपण काय घेतो? ॲव्हरेज घेतो. काय घेतो? मीन म्हणजे काय असतं? आपलं ॲव्हरेज. तर आपण काय घेतो? ॲव्हरेज घेतो. फ्री पाथ म्हणजे काय असतं? दोन सक्सेसिव्ह कल्युजनमधलं जे डिस्टन्स ट्रॅव्हल असतं ते काय असतं? फ्री पाथ. काय दोन सक्सेसिव्ह कल्युजनमधलं जे डिस्टन्स असतं ते फ्री पाथ. सपोज पहिला फ्री पाथ काय झालं? 5 मीटर्स. सपोज सेकंड काय झालं? 3 मीटर्स. थर्ड काय झालं? 1 मीटर. फोर्थ काय झालं? 6 मीटर. त्याच्यानंतर किती झालं? 4 मीटर्स. त्याच्यानंतर किती झालं? 1 मीटर. तर आपण काय करणार? ह्या सगळ्यांना ॲड करणार. काय येतं बघा? 5 + 6 + 3 किती होतं? 5 + 6 11. 11 + 3 14. 14 + 1 15. 15 + 5 20. किती होतं? 20. आणि किती बघा? 1 2 3 4 5 6 डिवायडेड बाय 6. तर 6 1 जा 6. हे किती होतं? 6 3 जा 18, बरोबर. 0.33 समथिंग येत जाईल, बरोबर. काय येतं? 0.33 मीटर्स. पण आपण ॲक्च्युअल मीन पाथ असा काढता येत नाही. ॲक्च्युअल मीन पाथ असा काढता येत नाही. ॲक्च्युअली ह्याचं मिनिंग हेच आहे. ओके, ॲक्च्युअली ह्याचं मिनिंग हेच आहे. बट आपल्याला मीन फ्री पाथ अशा प्रोसिजरनं नाही काढता येत. का? कारण आपल्याला मॉलिक्यूल दिसतच नसतो, बरोबर. का? आपल्याला मॉलिक्यूल दिसतच नसतो, बरोबर. मग जेव्हा दिसत नसतो तुम्ही हे डिस्टन्स कसं मोजणार? बरं, हे जे डिस्टन्स असतं हे कशामध्ये? मिलीमीटर्समध्ये असेल, मायक्रोमीटर्समध्ये असणं खूप कमी डिस्टन्स असतं, कारण दोन मॉलिक्युल्सच्या मध्ये खूप छोटं छोटं अंतर असतं. ओके, सो त्याच्यासाठी मीन फ्री पाथ आपल्याला लॅम्बडा म्हणतो आपण. काय म्हणतो? मीन फ्री पाथ लॅम्बडा इज इनवर्सली प्रोपोर्शनल. काय? इनवर्सली प्रोपोर्शनल. प्रोपोर्शनल टू डेन्सिटी. काय? डेन्सिटी. इनवर्सली प्रोपोर्शनल टू डेन्सिटी. दॅट इज लॅम्बडा इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू डेन्सिटी. बट डेन्सिटीला आपण कसं लिहू शकतो? n/v. दॅट इज नंबर ऑफ मॉलिक्युल्स. n काय असतं? नंबर ऑफ मॉलिक्युल्स. आणि v काय असतं? व्हॉल्यूम. नंबर ऑफ मॉलिक्युल्स पर युनिट व्हॉल्यूम. काय असतं? नंबर ऑफ मॉलिक्युल्स पर युनिट व्हॉल्यूम. आणि लॅम्बडा इज इनवर्सली प्रोपोर्शनल. इनवर्सली प्रोपोर्शनल टू क्रॉस सेक्शनल डायमीटर. काय असतं? क्रॉस सेक्शनल डायमीटर म्हणजे काय? d². ओके, तर लॅम्बडा इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू रो अँड d². काय असतं? रो अँड d². जर ह्याचं आपण कॉन्स्टंट साईन काढली तर काय येतं? 1/√2π d² रो. काय असतं? 1/√2π d² रो. तर हे काय झालं?
मीन फ्री पाथचं इक्वेशन आहे. काय आहे? मीन फ्री पाथचं इक्वेशन. तर डी काय असतं? सपोज एक मॉलिक्यूल आहे, त्याचं काय असतं? डायमीटर. त्याचं काय असतं? डायमीटर. रो काय? डेन्सिटी. रो काय? डेन्सिटी. तर आत्ता जे नीटला आलं तर त्यांनी काय केलं तर इफ डेन्सिटी इज एन देन फॉर्म्युला फॉर मीन फ्री पाथ. तर मग तिथं काय येईल? 1/√2π ND² असं काहीतरी एक सेकंड काय थर्ड ऑप्शन आहे. ओके, त्याच्यामध्ये म्हणजे आपल्याला फक्त रोच्या जागी काय टाकायचं आहे? एन टाकायचं आहे. रोच्या जागी एन टाकायचं आहे. ओके, तर हे झालं आपलं मीन फ्री पाथ. समजलं? काही प्रॉब्लेम याच्यात? समजलं आहे ना? बरं, आता आपण नेक्स्ट जो खूप इम्पॉर्टंट आहे, हे डेरिव्हेशन नीट करायचं. येण्याचे चान्सेस खूप आहेत. काय? येण्याचे चान्सेस खूप आहेत. तर ते कसलं आहे आपलं डेरिव्हेशन? तुम्हाला सांगतो कसलं आहे. प्रेशर ऑफ आयडल गॅस. काय आहे? प्रेशर ऑफ आयडल गॅस. काय आहे? प्रेशर ऑफ आयडल गॅस. काय आहे? प्रेशर ऑफ आयडल गॅस. समजलं? बरं, सपोज एक कंटेनर आहे. कंटेनर कसा आहे? क्युबिकल इन शेप. कसा आहे? क्युबिकल इन शेप. म्हणजे काय? त्याच्या ऑल साईड्स काय आहेत? सेम आहेत. काय आहेत? सेम आहेत. थोडंसं माझी ड्रॉइंग चांगली नाही आहे, तर जरा असं ॲडजस्ट करून घ्या. ओके, हे परफेक्ट क्यूब नसेल बनलं, बट ओके. हे एक कंटेनर आहे ज्याची साईड काय? एल आहे. काय आहे? एल आहे. हे आपलं एक्स ॲक्सिस आहे, हे आपलं वाय ॲक्सिस आहे आणि हे झेड ॲक्सिस आहे. सपोज ओके, कुठलंही कसंही धरू शकता तुम्ही, काही प्रॉब्लेम येत नाही. ओके, बरं, ह्या कंटेनरचं हे जे वॉल आहे ते मी काय केलं आहे? शेड केलेलं आहे. काय केलेलं आहे? शेड केलं आहे. ओके, तर मी थोडंसं बाजूला करतो कारण एकाच ह्याच्यात गर्दी नको व्हायला. असं ही वॉल आहे आपली. ओके, अशी ही काय वॉल आहे. ओके, ज्याची साईड एल आहे. आणि सपोज इथं एक कंटेनरमध्ये, आता हे थोडंसं मॅग्निफाय केलं आहे, इथं कुठेतरी एक पार्टिकल आहे. तो मी पार्टिकल घेतो आहे. तो फक्त काय करतो आहे? एक्स डायरेक्शनला मूव्ह करतो आहे. कुठल्या डायरेक्शनला? फक्त एक्स डायरेक्शनला मूव्ह करतो आहे. कोणत्या डायरेक्शनला? फक्त एक्स. वी अज्युम करतो आहे आपण पार्टिकल कुठल्याही डायरेक्शनला मूव्ह करू शकतो, डझंट मॅटर. बट आपण काय करतो आहे की आत्ता आयडल गॅस म्हटलेलं आहे, तर मी म्हणतो आयडल आहे ना, मग तो एक्स डायरेक्शनलाच मूव्ह करणार आहे. हे आत्ता कंडिशनला काय करणार आहे? तो एक्स डायरेक्शन. आणि फक्त एकच, कन्सिडरिंग वन पार्टिकल विच इज मूव्हिंग टुवर्ड्स एक्स डायरेक्शनलाच मूव्ह करतो आहे. मग जर एक्स डायरेक्शनला मूव्ह करत असेल तर त्याची वेलॉसिटी VX असणार. काय असणार? वेलॉसिटी VX. बट त्याच्या VY वेलॉसिटी अँड VZ वेलॉसिटी काय असणार आहे? 0 असणार आहे. ह्या दोन्ही वेलॉसिटीज, कारण पार्टिकल काय एका क्युबिकल बॉक्समध्ये आहे. मग 3 डायमेन्शनमध्ये जर बघितलं आपल्याला वेलॉसिटीचे कंपोनेंट काय असतील? V काय असणार? VXI प्लस VYJ प्लस VZK असं असणार. मग VY आणि VZ काय असणार आहे? 0 असणार आहे, कारण तो फक्त एक्स डायरेक्शनमध्ये जातं. फक्त VX काहीतरी त्याची वेलॉसिटी असणार आहे. बरोबर. सपोज हे त्याचं ह्या त्या बॉक्सचं काय दुसरं फेस आहे. काय आहे? दुसरं फेस आहे. ओके, तर हा जो पार्टिकल आहे तो ह्या डायरेक्शनला जातो. मग ह्या डायरेक्शनला त्याचं मोमेंटम काय असणार आहे? त्याचं काहीतरी मास असणार M. त्याचं मोमेंटम काय असणार आहे? P(x) किती असणार आहे? त्याला मी इनिशियल म्हणू, PX इनिशियल. ओके, काय असणार आहे बघा? MVX. आता काय होतं? इथं ह्या वॉलला हा पार्टिकल स्ट्राईक करतो आणि त्याचं डायरेक्शन काय होतं? अपोजिट डायरेक्शन होऊन जातं. काय होतं? अपोजिट डायरेक्शन होतं. रिफ्लेक्ट होतं. तो काय होतो? रिफ्लेक्ट. तर इथं वेलॉसिटी काय असणार त्याची? इथं वेलॉसिटी काय असणार आहे? -VX. काय असणार? -VX. कारण आपण जर हे पॉझिटिव्ह वेलॉसिटी काय आहे? वेक्टर क्वांटिटीज. जर आपण हे पॉझिटिव्ह पकडलं तर ही साईड काय होणार आपली? निगेटिव्ह. काय होणार? निगेटिव्ह. तर मोमेंटम काय असणार? मोमेंटम फायनल इज इक्वल टू M - VX. बरोबर. तर हे काय आता -MVX.
Okay, therefore change in momentum, चेंज इन मोमेंटम काय असणार आपला फायनल मोमेंटम, हे काय फायनल मोमेंटम ऑफ एक्स डायरेक्शन मायनस इनिशियल मोमेंटम ऑफ वाय डायरेक्शन. काय असणार इनिशियल मोमेंटम ऑफ वाय डायरेक्शन. तर काय येतं फायनल मोमेंटम काय मायनस एन व्ही एक्स मायनस ऑफ हे काय आहे एम व्ही एक्स. तर ह्याचं किती येतं मायनस 2mvx. तर हे काय येतं डेल पी एक्स. हे काय झालं चेंज इन मोमेंटम. काय म्हणतो याला आपण चेंज इन मोमेंटम. समजलं काय प्रॉब्लेम याच्यात. बरं आता मी काय कन्सिडर करतो, सपोज हा जो पार्टिकल आहे ओके, हा पार्टिकल इथून सुरू झाला आता ओके, तो इकडे गेला, ह्या वॉलला कल्युजन झालं, परत इथं आला ओके. तर हे काय झालं त्याचं परत रिव्हर्स डायरेक्शनमध्ये सेम पोझिशनवर आला. काय झालं परत सेम पोझिशनवर आला. तर ह्याला जो टाईम लागणार आहे त्याला मी काय म्हणणार आहे डेल्टा टी. इथून ह्या फेसपासून ह्या फेसपर्यंत जायला परत इथं यायला त्याला टाईम जो लागणार आहे त्याला मी काय म्हणणार आहे डेल्टा टी. त्याला काय म्हणणार आहे मी डेल्टा टी. सो डेल्टा टी काढायचा आपल्याला. डेल्टा टी दॅट इज टाईम इंटरवल. काय असतो ह्या टाईम इंटरवल ओके. डेल्टा टी काय असणार आहे टाईम इंटरवल. मग डेल्टा टी कसं काढणार आपल्याला स्पीड माहीत वेलॉसिटी इज डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम और डिस्टन्स अपॉन स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. काय असणार आहे डिस्टन्स अपॉन टाईम. बरोबर डिस्टन्स बघितलं किती होतं बघा, इकडनं इथंपर्यंत गेला एल, इकडनं इथंपर्यंत आला एल ओके. इथून इथं किती आहे एल, परत इथून इथं यायला काय झालं एल. तर हे काय झालं टोटल डिस्टन्स किती झालं 2l. किती झालं 2l अपॉन टी ओके. 2l अपॉन टी बरोबर. तर मला जर टी पाहिजे असेल तर 2l अपॉन एस. बस स्पीड किती आहे इन एक्स डायरेक्शन काय व्ही एक्स. तर काय येतं 2l अपॉन व्ही एक्स. काय येतं 2l अपॉन व्ही एक्स. त्याची स्पीड किती असणार आहे व्ही एक्स असणार आहे. किती असणार आहे व्ही एक्स ओके. दॅट इज वेलॉसिटी मॅग्निट्यूड ऑफ वेलॉसिटी इन एक्स डायरेक्शन. स्पीड काय असतं मॅग्निट्यूड ऑफ वेलॉसिटी. काय असतं मॅग्निट्यूड ऑफ वेलॉसिटी इन एक्स डायरेक्शन बरोबर. एवढी त्याची स्पीड असणार आहे. तर हे काय झालं आपलं डेल्टा टी. डेल्टा टी इज इक्वल टू 2l अपॉन व्ही एक्स बरोबर. काही प्रॉब्लेम ह्याच्यात कोणाला समजला. बरं मी काय म्हणतो हे माझं इक्वेशन नंबर A1, हे माझं इक्वेशन नंबर 2 ओके. हे 2 आहे हे 1 आहे ओके. बरं जर मला फोर्स ऑन दी वॉल काढायचा असेल काय फोर्स ऑन दी वॉल, फोर्स ऑन शेडेड वॉल, फोर्स ऑन शेडेड वॉल काढायचं असेल तर काय असणार एफ इज इक्वल टू चेंज इन मोमेंटम पर युनिट टाईम. आपण हे सेकंड लॉच्या वेळेस केलं तर हा फॉर्म्युला जास्त यूज नाही केला खरं आपण सेकंड लॉच्या केलं तर काय केलं तर बघा डेल पी बाय डेल टी. और आपण तिथं असं लिहित होतो डी पी बाय डी टी. काय लिहित होतो डी पी बाय डी टी. तर डेल पी काय आपला डेल पीची व्हॅल्यू किती आली आहे बघा. डेल पीची व्हॅल्यू आपली किती आलेली आहे -2mx. बट आपल्याला काय घ्यायचं आहे हे फक्त त्याचं मॅग्निट्यूड घ्यायचं आहे. काय घ्यायचं आहे मॅग्निट्यूड घ्यायचं. तर हे काय येणार 2mvx मॅग्निट्यूड घ्यायचं आहे. काय घ्यायचं आहे मॅग्निट्यूड ओके. चेंज इन मोमेंटम तर किती येणार आपल्या इथं 2mvx आणि डेल टी किती आलेलं आहे ओके. डेल टी बघा किती आलेलं आहे 2l अपॉन व्ही एक्स. किती आलेलं आहे 2l अपॉन व्ही एक्स बरोबर. तर 2 कट होतं, हा व्ही एक्स वरती जातो तर काय राहतं बघा m/l व्ही एक्स स्क्वेअर. तर हे काय झालं फोर्स ॲक्टिंग ऑन द शेडेड सरफेस. हा जो आपला शेडेड सरफेस होता ओके ह्याच्यावर फोर्स किती अप्लाय होणार ड्यू टू दिस मॉलिक्यूल ओके. ड्यू टू दिस मॉलिक्यूल तो आपल्याला भेटलेला आहे ओके. तो आपल्याला किती भेटलेला आहे ml व्ही एक्स स्क्वेअर ओके. बरं हे कशासाठी फॉर वन मॉलिक्यूल, फॉर वन मॉलिक्यूल ओके. फॉर वन मॉलिक्यूल. सपोज एका कंटेनरमध्ये कितीतरी मॉलिक्यूल असतात. देर आर n नंबर ऑफ मॉलिक्यूल्स. देर आर n नंबर ऑफ मॉलिक्यूल्स
ओके. देर आर n नंबर ऑफ मॉलिक्युल्स. ओके. सो प्रत्येकाचं एवढंच फोर्स असणार, प्रत्येकाचा एवढंच फोर्स असणार. हे काय झालं F1 झालं. तर F2 किती असणार ml_v_x. हे काय झालं x1 स्क्वेअर. ओके. तर v_x2 स्क्वेअर. ओके. कारण सेम आपण काय म्हटलं आहे, हे आयडल गॅस आहे, त्याचे मॉलिक्युल्स काय असणार आहे सेम आहे, लेंथ काही चेंज होणार नाही. ओके. हे काय मास काय मॉलिक्युल्सच चेंज होणार नाही, कारण कंटेनरमध्ये काय सेम गॅस आहे, काय आहे सेम गॅस आहे, त्याच्यामुळे त्यांचा मास काही चेंज होणार नाही आणि लेंथ तेच असणार. तर v_x². तर F3 इज इक्वल टू काय होतं m/l v_x3 स्क्वेअर. त्यांचं वेलॉसिटी चेंज असू शकते, प्रत्येकाची काय असू शकते वेलॉसिटी चेंज असू शकते, बट त्यांचं मास चेंज नाही होणार आणि बॉक्सचं काय लेंथ थोडी चेंज होणार, डायमेन्शन्स थोडी चेंज होणार आहेत. ओके. vF4 इज इक्वल टू m/l v_x4 स्क्वेअर सो ऑन टू Fn किती असणार आहे आपला ml/v_xn स्क्वेअर. बरोबर. ml/xn. देअरफॉर टोटल फोर्स काय असणार आहे, टोटल फोर्स ऑन दी वॉल और ॲव्हरेज फोर्स, ह्याला आपण ॲव्हरेज फोर्स ऑन दी वॉल काय असणार आहे F इज इक्वल टू, मी काय केलं ह्या सगळ्यांचं ॲडिशन केलं, काय केलं सगळ्यांचं ॲडिशन. तर काय येतं ml/v_x1 स्क्वेअर प्लस v_x2 स्क्वेअर. मी काय केलं सगळ्यांचं ॲड केलं. ml काय सगळ्यामध्ये कॉमन आहे, हा काय काढला कॉमन काढला, काय काढला कॉमन काढला. तर फक्त ब्रॅकेटमध्ये काय राहतं डॉट v_xn होल स्क्वेअर. ओके. काही प्रॉब्लेम ह्याच्यात. ओके. बरं, आपल्याला काय काढायचं प्रेशरचं काय असतं फोर्स अपॉन एरिया. बरोबर. फोर्स अपॉन एरिया. आपल्याला फोर्स भेटलेला आहे, एरिया म्हणजे काय असणार आहे आपला एरिया काय असणार आहे लेंथ इंटू लेंथ इज इक्वल टू लेंथ स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ स्क्वेअर. म्हणजे आपलं काय आहे क्युबॉइड आहे ना, हा जो बॉक्स घेतला आहे आपण काय म्हटलं तर ह्याचे सगळे साईड्स काय आहेत सेम आहेत, सगळे साईड्स काय सेम, क्यूब घेतला होता. मग ह्याचा जर आपल्याला एरिया काढायचा असेल तर काय येणार लेंथ इंटू लेंथ, काय येणार लेंथ इंटू लेंथ. समजलं. तर प्रेशर काय येणार फोर्स काय आपला बघा ml/v_x1 स्क्वेअर प्लस v_x2 स्क्वेअर प्लस v_xn स्क्वेअर डिवायडेड बाय l स्क्वेअर. तर हा l खालती येतो, हा l काय होतो खालती, तर हे काय होतं खालती l³ होऊन जातं, काय होतं l³ m इंटू v_x1 स्क्वेअर प्लस v_x2 स्क्वेअर प्लस v_xn होल स्क्वेअर. समजलं. हे काय झालं प्रेशर. ओके. बरं, काय झालं प्रेशर झालं. समजलं. बरं, l³ काय झालं आपलं l³. आता आपण क्यूबॉइड घेतला आहे. बरोबर. क्यूबॉइड घेतलेला आहे. ओके. तर ह्याचं l तर l³ काय झालं व्हॉल्यूम होतं ह्याचा, l³ काय झालं व्हॉल्यूम. तर l³ मी v म्हणून रिप्लेस करू, l³ काय करतो v म्हणून रिप्लेस करतो. समजलं. काही प्रॉब्लेम ह्याच्यात. बरं, मी आता हा फॉर्म्युला परत एकदा लिहितो. बघा इथं P इज इक्वल टू m/v_x1 होल स्क्वेअर प्लस v_x2 होल स्क्वेअर v_xn होल स्क्वेअर डिवायडेड बाय v. हा कसला आहे व्हॉल्यूम लिहितो मी, काय लिहितो व्हॉल्यूम. हा कसला आहे वेलॉसिटीजचा v आहे आणि हा काय व्हॉल्यूम आहे. ओके. बरं, सपोज ओके काय सपोज हे जे हे काय झालं वेलॉसिटीचे स्क्वेअर आहेत. ओके. ह्याला मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय n केलं, काय केलं मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय n केलं, तर आपल्याला काय भेटतं याचं ॲव्हरेज व्हॅल्यू भेटते. काय भेटते ॲव्हरेज व्हॅल्यू. तर हे m/v व्हॉल्यूमचा v मी बाहेर घेतो, हे काय येतं बघा इथं मल्टिप्लाय बाय n तो मी इथं लिहितो आणि हे काय येतं v_x1 होल स्क्वेअर प्लस v_x2 होल स्क्वेअर प्लस v_xn होल स्क्वेअर डिवाइड बाय n. ओके. हे काय झाली ॲव्हरेज वेलॉसिटी झाली. काय झाली ॲव्हरेज स्क्वेअर वेलॉसिटी. आपण ॲव्हरेज कसं काढतो सगळं ॲड करतो आणि डिवाइड बाय नंबर ऑफ क्वांटिटीज. नंबर ऑफ क्वांटिटीज काय n आहेत, मग आपण काय केलं डिवाइड बाय n केलं.
तर हे काय झालं, ॲव्हरेज वेलॉसिटी इन एक्स डायरेक्शन भेटते. ही टर्म काय झाली, ॲव्हरेज वेलॉसिटी इन एक्स डायरेक्शन. त्याला आपण व्ही एक्स बार, ही जे बार आहे हे काय झालं ॲव्हरेज म्हणणार. तो ह्याला आपण काय म्हणतो ॲव्हरेज. ह्याच्यामध्ये आपण ॲज अ वेक्टर क्वांटिटी नोट डाऊन नाही करत, ॲज अ ह्याला आपण ॲव्हरेज म्हणून बार देतो आहे. काय म्हणतो आहे, ॲव्हरेज म्हणून बार देतो. तर हे काय असतं, व्ही एक्स वन होल स्क्वेअर प्लस व्ही एक्स टू होल स्क्वेअर प्लस डॉट 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 व्ही एक्स एन होल स्क्वेअर डिवायडेड बाय एन. ओके, तर हे काय आपलं पी आहे. तर पी इज इक्वल टू काय येतं बघा, एम एन बाय व्हॉल्यूम. काय व्हॉल्यूम, व्हॉल्यूमचा असं मी व्ही थोडासा वेगळा लिहितो. हे काय येणार व्ही एक्स बार स्क्वेअर. हे काय झालं ॲव्हरेज वेलॉसिटी. काय झाली ॲव्हरेज वेलॉसिटी. ओके, समजला. बरं, जर मला टोटल ॲव्हरेज वेलॉसिटी काढायची असते, टोटल ॲव्हरेज वेलॉसिटी व्ही म्हणजे एक्स डायरेक्शनची पण, वाय डायरेक्शनची पण, झेड डायरेक्शनची पण. काय एक्स डायरेक्शनची पण, वाय डायरेक्शनची पण, झेड डायरेक्शनची पण. तर काय असतं, व्ही स्क्वेअर बार इज इक्वल टू व्ही एक्स स्क्वेअर बार प्लस व्ही वाय स्क्वेअर बार प्लस व्ही झेड स्क्वेअर बार. ओके, समजला. हे जरा इक्वेशन लक्षात ठेवा. ओके, समजला. बरं, जेव्हा आपण आयडल गॅस कन्सिडर करतो, काय करतो, आयडल गॅस कन्सिडर करतो, त्याच्यामध्ये व्ही एक्स स्क्वेअर बार इज इक्वल टू व्ही वाय स्क्वेअर बार इज इक्वल टू व्ही झेड स्क्वेअर बार. म्हणजे काय असतं, तिन्ही डायरेक्शनला वेलॉसिटीज काय असतात, सेम असतात. काय असतात म्हणजे आत्ता ठीक आहे, आपण कन्सिडर करताना एकाच डायरेक्शनला केलेलं आहे. काय केलं आहे, एकाच डायरेक्शनला केलं आहे. पण असे पण मॉलिक्युल्स असतील ना, ते जे झेड डायरेक्शनला जाणार असतील, आणि असे पण मॉलिक्युल्स असतील ते वाय डायरेक्शनलाच जाणार असतील. बरोबर. मग तिन्हीचं आपण जर ॲव्हरेज काढलं तर हे आयडल गॅससाठी काय असतं, सेम असतं. काय असतं, सेम असतं. तर मी ह्याला असं म्हणू शकतो मग की हे इक्वल आहेत. तर मग मी काय करतो, ह्याला पण व्ही एक्सने रिप्लेस करतो, ह्याला पण व्ही एक्सने रिप्लेस करतो. तर हे काय येतं बघा, व्ही एक्स स्क्वेअर इज प्लस व्ही एक्स स्क्वेअर प्लस व्ही एक्स स्क्वेअर होल बार. काय सेम आहेत ना. व्ही वायची व्हॅल्यू काय व्ही एक्स, ते इथं टाकली. व्ही झेडची व्हॅल्यू काय व्ही एक्स, ती इथं टाकली. तर हे किती येतं बघा, व्ही बार स्क्वेअर इज इक्वल टू 3 टाइम्स ऑफ व्ही एक्स स्क्वेअर होल बार. बरोबर, 3 टाइम्स ऑफ व्ही एक्स स्क्वेअर होल बार. तर 3 मी इकडं पाठवलं तर व्ही एक्स स्क्वेअर बार इज इक्वल टू 1/3 टाइम्स ऑफ व्ही स्क्वेअर बार. काय येतं, व्ही स्क्वेअर बार. आता हे बघा, व्ही एक्स स्क्वेअर इथं आहे ना, ह्या जागी व्ही एक्स स्क्वेअरची ही व्हॅल्यू इथं टाकायची आहे. तर काय येतं बघा, पी इज इक्वल टू काय येतं, पी इज इक्वल टू एम. वरती बघा एम एन बाय व्ही, व्हॉल्यूम हेच आहे. आणि व्ही एक्स स्क्वेअरच्या जागी काय टाकणार आहे आपण, 1/3. काय टाकणार आहे, 1/3 व्ही स्क्वेअर बार. काय टाकणार आहे, 1/3 व्ही स्क्वेअर बार. समजलं. तर आपलं प्रेशरची व्हॅल्यू काय येते, 1/3 एन बाय व्ही, व्हॉल्यूम काय एन बाय व्ही एम व्ही स्क्वेअर बार. काय येतं, एन व्ही स्क्वेअर बार. बरं, हे एक इक्वेशन आहे. आणि एन बाय व्ही म्हणजे काय असतं आपलं, एन म्हणजे नंबर ऑफ मॉलिक्युल्स, व्ही म्हणजे व्हॉल्यूम. व्ही म्हणजे काय येतं, व्हॉल्यूम. तर हे काय झालं, आपण मगाशीच बघितलं तर डेन्सिटी इज इक्वल टू एन बाय व्ही. हे आपल्या टेक्स्टबुकमध्ये नाही आहे, खरं कधी कधी देताना तुम्हाला ह्या फॉर्ममध्ये देऊ शकतात. तर पी इज इक्वल टू काय येतं, 1/3 रो एम, रो पेन्स आपला रो एम व्ही स्क्वेअर बार. काय येतं, रो एम व्ही स्क्वेअर बार. समजलं, काही प्रॉब्लेम. तर हे झालं आपलं काय झालं आहे, प्रेशरचा फॉर्म्युला आहे. ओके, हा काय आहे आपला प्रेशरचा फॉर्म्युला आहे. तर हे नीट करून घ्या. ओके, काय करायचं आहे, नीट बघून घ्यायचं आहे. समजला, काय प्रॉब्लेम ह्याच्यात. ओके, चल बाकीचं आपण नेक्स्ट ह्याला बघूया. ओके, बाय.